नाशिक पुणे रेल्वे झाली पाहिजे, ती सरळ मार्गाने झाली पाहिजे। नाशिक पुण्याचा औद्योगिक द्रुतगती महामार्ग देखील झाला पाहिजे की नगर जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल यांच्या विकासाचा गती वाढल्याशिवाय राहणार नाही। सभापती महोदय, खरं तर हे विकासाचे प्रकल्प होत असताना कशा पद्धतीने समीकरण बदलतात मी आपल्याला सांगितलं। त्याच पद्धतीचे समीकरण आमच्या भागामधून नगर असेल किंवा नाशिक असेल या परिसरामधून आता सुरत चेन्नई रस्ता चाललेला आहे। नाशिक पुणे रेल्वे झाली पाहिजे, ती सरळ मार्गाने झाली पाहिजे अशी आमची ठाम अशी मागणी आहे। नाशिक पुण्याचा औद्योगिक द्रुतगती महामार्ग देखील झाला पाहिजे। पुणे नाशिक जो रस्ता आहे तो पुणे नाशिक रस्ता देखील आता चांगल्या पद्धतीने कॉन्क्रिटीकरण नॅशनल हायवेच्या माध्यमातून चाललेला आहे। अशा अनेक प्रकल्प ज्यावेळेस होत आहेत, मला असं वाटतं त्याचबरोबर संभाजीनगर पुणे हा देखील एक नवीन रस्ता आता होतो आहे। आपण पाहिलं असेल की पुणे शहरातून चाकणपर्यंतची जी ट्रॅफिक आहे ती काढण्यासाठी जवळजवळ 2,500 कोटी रुपयाचा एलिव्हेटेड फ्लायओव्हर नॅशनल हायवेच्या माध्यमातून होतो आहे। त्याचबरोबर नगर पुणे देखील सरळ मार्गाची रेल्वे सर्वेक्षण चालू आहे, ती रेल्वे देखील पूर्ण होणार आहे। हे सगळे प्रकल्प झाल्यानंतर मला निश्चित खात्री आहे की नगर जिल्हा असेल किंवा नाशिक जिल्हा असेल यांच्या विकासाचा गती वाढल्याशिवाय राहणार नाही।